नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर माझं नाव रोहित सरनाईक. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुमचं मतदान कार्डमध्ये तुम्हाला जर काही चेंजेस करायचे असतील, तुम्हाला जर काही मतदान कार्डमधलं काही अपडेट करायचं असेल, तुमचा फोटो, तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, तुमचं आडनाव, तुमचं काही जरी चुकलं असेल तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जन्म, तुमचा पत्ता, तुमचा मोबाईल नंबर. तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्राला शेअर करायला विसरू नका. तर व्हिडिओला करूया सुरुवात. तर पाहू शकता, सर्वात पहिल्यांदा तुम्हाला प्ले स्टोअरवरती यायचं आहे. प्ले स्टोअरवरती तुम्हाला वोटर हेल्पलाईन हे सर्च करायचं आहे. वोटर हेल्पलाईन हे ऑफिशियल ॲप आहे. तर हे ॲप तुम्हाला इथे इन्स्टॉल करायचं आहे. पाहू शकता, वोटर हेल्पलाईन हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला इथे ओपन करायचं आहे. तर पाहू शकता, ओपन केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुम्ही जर न्यू युजर असाल तर तुम्हाला इथे तुमचा युजर आय डी तयार करायचा आहे किंवा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून तुम्हाला गेट OTP ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसं की मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की वोटर कार्ड कसं नवीन तयार करायचं आहे. तेव्हा तुम्ही जर युजर आय डी आणि पासवर्ड क्रिएट केला असेल तर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून तिथे तुम्हाला पाहू शकता न्यू युजरवरती क्लिक केला आहे मी. तर न्यू युजरसाठी तुम्हाला काय करायचं, इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे. तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर टाकून तुमचा इथे नेम सिलेक्ट करायचा आहे. फर्स्ट नेम, लास्ट नेम, पासवर्ड आणि OTP. तुमचा जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. ती OTP ते टाकून तुम्हाला सबमिट करायचं आहे. पाहू शकता, इथे तुम्हाला लास्ट नेम टाकायचं आहे, फर्स्ट नेम टाकायचं आहे आणि पासवर्ड टाकून तुम्हाला सबमिटवरती क्लिक करायचं. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुमचं इथे तुमचं रजिस्ट्रेशन इथे कंप्लीट होऊन जाईल. पाहू शकता, इथे तुमचं मी पूर्ण इथे इन्फॉर्मेशन टाकलेली आहे आणि गेट OTP टाकून इथं तुमचं सक्सेसफुली इथं पाहू शकता तुमचं इथे सक्सेसफुली तुमचं युजर नेम इथे तयार झालेलं आहे. इथे तुम्हाला काय करायचं, इथे तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचं आहे. पाहू शकता, इथे तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड जो तुम्ही युजर आय डी बनवता ते पासवर्ड टाकायचं आहे. तर इथे युजर आय डी आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला गेट OTP इथे क्लिक करायचं आहे. तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. ती वन टाईम OTP इथे तुम्हाला टाकायची आहे. वन टाईम OTP टाकल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे. पाहू शकता, इथे तुम्ही इथे लॉग इन करत आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पाहू शकता न्यू वोटर कार्ड इथे रजिस्ट्रेशन आहे ना, इथे तुम्हाला पाहू शकता. इथे तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, तुम्हाला जर तुमचा मोबाईल नंबर चेंज करायचा आहे, ॲड्रेस चेंज करायचा आहे, तुमचं नेम चेंज करायचं आहे तर पाहू शकता इथे नवीन इथे तुम्हाला करेक्शनसाठी तुम्हाला इथे फॉर्म भरायचा आहे. पाहू शकता, इथं करेक्शनसाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तर पाहू शकता, करेक्शनसाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. इथे तुम्हाला पाहू शकता. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आधार कार्ड तुम्ही पाहू शकता. इथे तुम्हाला इथं पाहू शकता फॉर्म 8 हे तुम्हाला इथे करायचं आहे. फॉर्म 8वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला काय करायचं आहे दिल्लीवरती. तर इथे तुमचा वोटर कार्ड आहे का, तर तुम्हाला ते सरती क्लिक करायचं आहे. पाहू शकता, तुम्हाला इथे नेक्स्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. पाहू शकता, इथे नेक्स्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जे न्यू इंटरफेस ओपन होईल. तर पाहू शकता, इथे तुम्हाला विचारत आहे, इथे पाहू शकता तिथे सर्वात पहिल्यांदा तुमचं तुम्हाला नेम टाकायचं आहे, तुमचं सरनेम टाकायचं आहे. इथे तुम्हाला तुमचं पूर्ण इन्फॉर्मेशन डिटेल भरायची आहे. पाहू शकता, तुम्हाला जी तुमची इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला इथं नो करून जर केलं तरी चालेल, येस करून जरी केलं तरी चालेल. तुमचा जो तुम्हाला जर तुमचं म्हणजे तुमचा जो वोटर कार्ड आहे तो तुमचा वोटर कार्ड नंबर हे तुमच्यापाशी आहे का, तर माझ्यापाशी यस आहे. तर येस केल्यानंतर तुम्हाला इथं वोटर कार्ड नंबर जे टाकायचं आहे, तुमचं स्टेट टाकायचं आहे. स्टेट टाकल्यानंतर तुम्हाला इथे ब्ल्यू कलरच्या बॉक्सवरती क्लिक करायचं, प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. पाहू शकता, इथे मी वोटर कार्ड नंबर टाकलेला आहे, स्टेट टाकलेला आहे आणि माझा डाटा जो पूर्ण इथून म्हणजे खाली जे पूर्ण डाटा येऊन जाईल, माझं नेम गेम पूर्ण हे डाटा येऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. पाहू शकता, तुम्हाला वोटर कार्ड टाकायचं आहे, तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे आणि प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो डाटा आहे, जो वोटर कार्डवरती डाटा आहे, तुमचं नेम, सरनेम, एज, पूर्ण ॲड्रेस, पूर्ण इन्फॉर्मेशन जी तुमची ॲटोमॅटिक येऊन जाईल. तर इथे तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पाहू शकता, नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता तुमचा जो म्हणजे जो डॉक्युमेंट जे डॉक्युमेंट इथं तुम्हाला ओरिजिनल हे तर पूर्ण तुमचं नेम हे पूर्ण ॲटोमॅटिक येऊन जाईल. तुम्हाला इथं जर तुमचं चेंज करायचं आहे तुम्ही ॲटोमॅटिक इथं चेंज करू शकता. सरनेम तुमचा जो करायचं आहे तुम्हाला इथं तुम्ही चेंज करू शकता. जसं की न्यू बनवताना तुम्ही डाटा टाकलेला आहे तसा तुम्हाला पूर्ण हे डाटा इथे फिलअप करायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे, इथे नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पाहू शकता, तुम्ही इथे मोबाईल नंबर तुमचा चेंज करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे विचारत आहे, पाहू शकता इथे तुम्हाला काय चेंज करायचं आहे हे विचारत आहे. तर पाहू शकता, तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला काय इथे तुम्हाला चेंज करायचं आहे. तुमचं सरनेम नेम तुम्हाला जो चेंज करायचा आहे तो इथे तुम्ही चेंज करू शकता किंवा तुम्ही पूर्ण इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. असंच व्हिडिओ पाहण्याकरता आमच्या यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर पाहू शकता, तुम्हाला इथे विचारत आहे तुम्हाला काय हे चेंज करायचं आहे. तिथे तुम्ही थँक्यू
थँक्यू फॉर दिस. पाहू शकता तुम्ही इथं पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे फिलअप करायची. जसं या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तसं तुम्हाला इथे करायचं आहे. जसं की पाहू शकता तुम्हाला काय चेंज करायचं इथे दाखवलेलं आहे, तर तुम्ही ते चेंज करू शकता. इथे तुम्हाला काय तुमचा मोबाईल नंबर चेंज करायचा आहे, तुमचं नेम चेंज करायचं आहे, तुमचा ॲड्रेस चेंज करायचा आहे, तुमचा फोटो चेंज करायचा आहे. तुम्ही पूर्ण इन्फॉर्मेशन टाकून तुम्ही इथे चेंज करू शकता. तर पाहू शकता इथे तुम्हाला पूर्ण इथं इन्फॉर्मेशन केलेली आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला पूर्ण इथे विचारलेलं आहे, तुम्हाला इथं नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट ऑप्शनवरती तुम्ही पाहू शकता. नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर न्यू इंटरफेस ओपन होईल. इथं तुम्हाला विचारत आहे, तुम्ही पाहू शकता तुमचा इथे नेम चेंज करायचं आहे, जेंडर चेंज करायचं आहे, डेट ऑफ बर्थ चेंज करायची आहे. तुम्हाला इथं पूर्ण इन्फॉर्मेशन विचारले, ॲड्रेस चेंज करायचं आहे, मोबाईल नंबर चेंज करायचा आहे. जे चेंज करायचं आहे तिथे तुम्हाला इथं टिक करायची. पाहू शकता आधीच्या याच्यात रिझन विचारलेलं आहे तुम्हाला, आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे चेंज करायचं आहे त्या बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचं. डेट ऑफ बर्थ, जेंडर, मोबाईल नंबर, ॲड्रेस, फोन नंबर, तुम्हाला जे चेंज करायचं आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. ज्या बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचं, जे चेंज करायचं त्या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्टवरती पाहू शकता तुम्हाला इथं पूर्ण या बॉक्समध्ये तुम्हाला क्लिक करायचं, बॉक्सवरती टिक करायचं आहे, तुम्हाला काय काय चेंज करायचं आहे आणि तुम्हाला इथे बॉक्सनी नेक्स्ट ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. पाहू शकता तुम्हाला इथे पूर्ण इन्फॉर्मेशन देत आहे, A to Z इन्फॉर्मेशन देणार आहे. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्राला शेअर करायला विसरू नका. तर तुम्हाला इथे नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. पाहू शकता तुम्ही डेट ऑफ बर्थ तुम्हाला काय काय चेंज करायची तुम्हाला इथे विचारत आहे. नेक्स्ट ऑप्शनवरती तुम्हाला इथे पाहू शकता तुम्ही मॅक्झिमम फक्त थ्रीच हे चेंज करू शकता, कोणतेही 3 किंवा तर पाहू शकता तुम्हाला इथं काय चेंज करायचे तुमची हे तुम्हाला चॉईस, मोबाईल नंबर, नेम तुम्हाला तिथे मी केलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, तुमचं नेम टाकायचे. पाहू शकता इथं तुम्हाला तुमचं नेम टाकायचं, युअर नेम. तर पाहू शकता तुमचा जो फर्स्ट नेम आहे ते फर्स्ट नेम टाकायचं आहे तुम्हाला इथं तुमचं युअर नेम. त्याच्यानंतर तुम्हाला सरनेम टाकायचं इथं तुमचं ॲज इट इज मराठीमध्ये येऊन जाईल. तुम्हाला इथे सरनेम टाकायचं आहे. सरनेम टाकल्यानंतर तुम्हाला पूर्ण तुमचा सरनेम टाकायचं आहे. सरनेम टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हालाही भरायचे. सिम्पल इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला इथे भरायचे, तुमची जी इन्फॉर्मेशन आहे ती भरायची. त्यानंतर तुम्हाला इथं डॉक्युमेंट करायचं आहे अपलोड. तर पाहू शकता डॉक्युमेंट तुम्ही आधार कार्ड अपलोड करू शकता ॲज अ PDF. तर तुम्हाला जो इथं तुम्हाला इन्फॉर्मेशन फिलअप करायची ती तुम्ही करू शकता. तर पाहू शकता तुम्हाला इथे काय करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथं पाहू शकता मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड इथे करायचा आहे. पाहू शकता इथं डॉक्युमेंट अपलोड करायचा तुम्हाला, जो तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचा आहे, जो तुमच्यापाशी आहे तो डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. तर पाहू शकता इथे मी डॉक्युमेंटवरती क्लिक केल्यानंतर डॉक्युमेंटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे गॅलरीवरती क्लिक केला तुम्हाला जो आधार कार्ड आहे तो आधार कार्ड इथे अपलोड करायचा आहे. आधार कार्ड अपलोड झाल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला करायचं आहे तुमचा जो मतदान कार्डवरचा फोटो तुम्हाला फोटो चेंज करायचा आहे, तो फोटो इथं तुम्हाला टाकायचा आहे. पाहू शकता इथे तुम्हाला फोटो टाकायचा आहे. फोटो टाकल्यानंतर तुम्हाला इथं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा जो फोटो आहे तो फोटो इथं सिलेक्ट करायचा आहे तुम्हाला आणि राईट क्लिक करायचं आहे. राईट क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. पाहू शकता तुमचा इथे फोटो आलेला आहे आणि नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा जो हे टाकायचं आहे, तुम्हाला पूर्ण नेम तुम्हाला हे टाकायचं आहे, रिझन टाकायचं, नेम टाकायचं आहे तुम्हाला, ॲप्लिकेशन नेम आणि प्लेस टाकायचं आहे. प्लेस टाकल्यानंतर तुम्हाला इथे डनवरती क्लिक करायचं आहे. पाहू शकता इथे तुम्हाला डनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा इथं डाटा पूर्ण जो इथे चेंज झालेला आहे तुम्हाला इथं नेक्स्टवरती डनवरती क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला पूर्ण इथं तुमचं इन्फॉर्मेशन आलेली आहे, वोटर कार्डवरची पूर्ण इन्फॉर्मेशन आलेली. इथे तुम्हाला सबमिट म्हणजे पाहू शकता इथं तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन चेक करायचं, तुमचा ॲड्रेस, मोबाईल नंबर, ईमेल ID आणि ॲड्रेस. तुम्हाला इथं आपण फोटो चेंज करायला आहे, फोटो चेंज केलेला आहे. ते तुम्हाला कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे. तर तुमचं सक्सेसफुली तुमची इथे ID जनरेट होऊन जाईल. वोटर कार्ड म्हणजे तुमची ID जी इथं पाहू शकता तुम्ही, थँक्यू. इथे तुमची ID जी जनरेट झालेली आहे आणि ID जनरेट झाल्यानंतर तुम्हाला इथे ही ID तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या आणि तुम्हाला इथं ट्रॅकसुद्धा करू शकता तुम्ही की तुमचा डाटा जो आहे सगळी सक्सेसफुली इथं झालेला आहे. त्याचा तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. वोटर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला वरी पाहू शकता ट्रॅकवर त्याच्यात तुम्हाला तुमची ID टाकायची आहे. पाहू शकता जी ID ती ID टाकायची तुम्हाला इथे तुमचा ID टाकायचा आहे. ID टाकून तुम्हाला इथं चेकवरती क्लिक करायचं आहे. चेकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं पाहू शकता तुमचा इथे ID टाकायची आहे, स्टेट टाकायचं आहे आणि तुम्हाला इथे इथे गेट डाटा इथे क्लिक करायचं आहे. तुम्हाला बॉक्सवरती क्लिक करायचं. तुमची इथे तुम्हाला इथे 4 प्रोसेस पाहू शकता. या 4ही प्रोसेस झाल्यानंतर तुमचा वोटर कार्ड जे तुमच्या पोस्टाने तुमच्या घरी येऊन जाईल. तर अशाच व्हिडिओ पाहण्याकरता आमच्या यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय